मी सुनील कुलकर्णी, अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा सांगली यांच्या वतीनं आयोजित नाट्य पंढरी वाचन कट्ट्यावर सध्या आपण ज्येष्ठ लेखिका अरुणा ढेरे यांनी लिहिलेल्या काळोख आणि पाणी या पुस्तकाचं क्रमशः वाचन ऐकतो आहोत. कालपासून आपण या पुस्तकातलं 9वं प्रकरण ऐकतो आहोत. शीर्षक आहे एका प्रार्थनेच्या निमित्ताने. कालच्या या 9व्या प्रकरणाच्या पहिल्या भागात आपण कुंतीला मिळालेले वर, त्यातून झालेला कर्णाचा जन्म, या सगळ्या गोष्टीला लोकप्रतिभेनं आणि लोकपरंपरेनं कसं वळण दिलेलं आहे या संदर्भातली एक कथा ऐकली. आता आज आपण त्या पुढचा भाग ऐकूया. लोकप्रतिभेनं तिच्या परीनं कुंतीला न्याय देण्याची धडपड केली खरी, पण मूळ महाभारताकडे सर्वथैव डोळेझाक करणं तिलाही शक्य झालेलं नाही. म्हणून कुंतीला आपला मुलगा म्हणून कर्णाला जवळ कधीच करता आलं नाही, ही तिची व्यथा कायम राहिली. तिच्या दुःखांना खरं तर सीमा नाही आणि खऱ्या अर्थानं तिचं आयुष्य एका कृष्णाशिवाय कुणीही, मला वाटतं, जाणलेलंही नाही. तिच्याशी पांडूचं लग्न झालं आणि पाठोपाठ त्यानं सुंदर माद्रीला परिणून आणली. तो थोडा फिकट असा होताच. कदाचित मुलांना जन्म देण्यात त्याची असमर्थता पहिल्यापासूनच असेल, कदाचित नसेलही. लग्नानंतर लगेचच वनात त्याला किंदमांकडून तो भयंकर शाप मिळाला आणि त्याप्रमाणे तो गतप्राणही झाला. माद्री मग सती गेली. आपली 3 आणि माद्रीची 2 अशी 5 मुलं घेऊन विधवा कुंती हस्तिनापुराला परत आली. आयुष्याचं वैराणपण ताठ मानेनं उघड्या डोळ्यांनी भोगायचं तिनं ठरवलं. तिचा आंधळा दीर तेव्हा राज्यकारभार पाहत होता. तो सत्तालोभी. त्याची मुलं महत्वाकांक्षी, अहंकारी आणि दुष्ट. त्यांच्या पाठीशी त्यांचा धूर्त मामा राजधानीतच येऊन राहिलेला. अशा अवघड काळात कुंतीनं मुलांना दक्षतेनं वाढवलं. वारणावताच्या भयंकर प्रसंगातून ते सारे सुखरूप बाहेर पडले तेव्हा त्यापूर्वीही घडलेले घातपाताचे प्रसंग तिला स्मरले नसतीलच असं नव्हे. मुलांबरोबर वनातले दिवस तिनं धीरानं काढले. हिडिंबेला सून म्हणून स्वीकारली. पुढे द्रौपदी तिच्या घरी आली आणि त्या पाणीदार तेजस्वी मुलीनं कुंतीच्या 5ही मुलांची जणू जबाबदारी घेतली. इंद्रप्रस्थाचा काळ तेवढा कदाचित कुंतीसाठी सुखाचा असेल, पण तोही किती कमी, किती लहानसा. पुढे तर तिच्या मुलांचं राज्य गेलं, संपत्ती गेली, प्रतिष्ठा गेली. तिच्या सुनेवर तिच्याच घरी जाहीरपणे अत्याचार झाले. देशोधडीला लागून 13 वर्ष तिची मुलं वणवण पणवण फिरली. तिनं या काळात विदुरा घरी धीरानं दिवस काढले. युद्धाची वेळ आली तेव्हा मात्र तिनं युद्धाला तगमगून हाक दिली. चाबकाच्या फटकाऱ्यानं जागी करावी तशी आपल्या मुलांची अस्मिता कृष्णाकरवी निरोप पाठवून तिनं जागी केली. आणि मग तिनं केलेला तो कर्णाच्या भेटीचा करून विकल प्रयत्न. कर्णानं तिला अर्जुनाखेरीजच्या इतरांच्या प्राणाचं दान दिलं, पण तिचं आईपण त्यानं स्वीकारलं नाही. कुंतीचं हे दुःख सगळ्यात मोठं, सगळ्यात तीव्र दुःख. शैशव तारुण्याच्या सीमेवर जेव्हा मातृत्व अपेक्षितच नव्हतं तेव्हा कर्णाला सोडून देताना तिला काय वाटलं असेल कोण जाणे. कदाचित ती घटना तिच्या मनात कायम जागी असेल. खरं तर तिचे इतर 3 मुलगे हेही देवदत्तच, पण तेव्हा ती पांडूची बायको होती. म्हणून या मुलांना पांडूचं वारस होता आलं, त्यांना प्रतिष्ठा मिळाली. कुंतीपुत्र असूनही कर्ण मात्र पांडुपुत्र किंवा पांडव होऊ शकला नाही. याची बोच कुंतीला आयुष्यभर असणार. हे हृदयाला सतत जाळणारं, जगाला माहीत नसणारं तीव्र असं रहस्याचं जहर ती कसं गिळत होती
हे एकट्या कृष्णाला माहीत होतं. कृष्ण आणि कुंती यांच्या नात्यामध्ये ह्या रहस्याची ओळख पसरून राहिली आहे. म्हणून तर कृष्णापाशी वर मागताना कुंती लौकिक नात्याच्या पलीकडे गेलेली दिसते. पण हा वर तरी कसला? आणि आणखी कोणतं दुःख तिला हवं होतं आणि कशासाठी? कर्णाचं दुःख आपल्याहूनही मोठं आहे, त्याची भरपाई करणाऱ्या यातना हव्यात, असा तर कुंतीचा भाव नसेल. पण याहून एक वेगळी कल्पना माझ्या मनात येते. वाटतं महाभारत हे शोकात्म आहे खरं, पण दुःखाच्या विविध पातळ्यांवर विविध प्रकारे अतिशय तीव्र असा अनुभव देत असतानाच व्यास कुठंतरी त्याही पलीकडे आपल्याला घेऊन जातो. आणि हे लोकप्रतिभेला पेलणारं काम नाही, तिच्या त्या आटोपातली गोष्टच नाही. कारण लोकपरंपरेला पुष्कळ मर्यादा आहेत. विचारांना, तिच्या आंतरिक स्फुरणांना खूप मर्यादा आहेत. काळानं जन्माला घातलेल्या रूढी समजुतींच्या मर्यादा तिला आहेत. असामान्याविषयीच्या तिच्या आकलनालाही मर्यादा आहेत. एखादं सामान्य अतिसामान्य स्पष्टीकरण देऊन लोकपरंपरा कुंतीला आणि कर्णाला न्याय देऊ पाहते खरी, पण व्यासाचा विराट न्याय तिला मान उंच करून पाहताही येणार नाही इतका उंच आहे. महाभारतात पहा, दुःख इतक्या प्रभावीपणे शतरूपात तुमच्या प्रत्ययाला येत असतं आणि तरी व्यासाच्या प्रतिभेनं त्या दुःखाला असं एक परिमाण दिलेलं असतं की तुम्हाला जाणवतं दुःख म्हणजे जीवन नव्हे. महाभारतातला युद्धाचा प्रचंड विनाश मनाला फार खिन्न करतो हे खरं, पण ती शेवटी एक स्थूल अशी शोकात्मक घटना असते. या घटनेनं महाभारतातला दुःखाचा प्रत्यय संपत नाही. उलट युद्धानंतरच्या घटनांमधून तो अधिक धारदारपणे येतो. दुःखानं माणसं कशी मोडतात, फुटतात, त्यातून येतो. उदाहरणच द्यायचं तर धृतराष्ट्र गांधारीचं देता येईल, भीमाचं आणि अगदी युधिष्ठिराचंही देता येईल. युद्धानंतर पांडव भेटीला येतात तेव्हा धृतराष्ट्राचं दुःख घोर प्रतिशोधात परिवर्तित होतं. त्याला सूड घ्यावासा वाटतो. भीमाच्या लोखंडी प्रतिमेचा चुरा करणारा धृतराष्ट्र जरा आठवून पहा. गांधारीचा शोकही साधा नाही. पांडवांना भयंकर शाप देण्यासाठी तीही मनोमन सिद्ध झाली होती. तिला अडवलं व्यासानं. त्यानं तिला पूर्वीच्या तिच्याच वचनाची आठवण दिली. यतो धर्मस्ततो जयः, हा आशीर्वाद तिचाच होता. त्याचं स्मरण व्यासानं दिलं तेव्हा गांधारी थोडी हाबकली. पण आशीर्वादासाठी जवळ आलेल्या युधिष्ठिराच्या हातांची नखं तिच्या दृष्टिक्षेपानं काळी ठिक्कर पडली एवढी जळत होती गांधारी. तिचं समाधान कशानंही झालं नाही. तिनं कृष्णालाच शापलं, कुरुवंशाचा सर्वनाश तू केलास तेव्हा तुझ्या कुळाचाही असाच नाश होईल, तुला दुर्मरण येईल, असा तिनं तळतळून शाप दिला. तिच्या दुःखाची अखेर प्रतिहिंसाच झाली. खरं म्हणजे भीमाचं उदाहरण मी इथं द्यायला नको. भीम द्रौपदी संबंधांच्या भाबड्या कोवळेपणावर त्यामुळं दुःखाचा एक तीव्र शिंतोडा उडेल. पण तरीही तो प्रसंग सांगितल्याशिवाय मला पुढं जाता येणार नाही. द्रौपदीची मुलं अश्वत्थाम्यानं भ्याडपणानं रात्री कापून काढली त्यानंतरचा प्रसंग आहे. त्या भयानक घटनेनं सारेच जण शोकाहत झालेले आहेत. द्रौपदी कळवळून रडते आहे. अशा वेळी तिची समजूत घालताना भीम म्हणतो, एकदा पूर्वी तूच म्हणाली होतीस राणी की मला पती नाहीत, पुत्र नाहीत, भाऊ नाहीत आणि कृष्णा तूही नाहीस. मग आता तुला पुत्र नसल्याचा शोक तू करू नकोस, मन कठोर कर. फार पूर्वी वनात असताना एकदा द्रौपदीनं आपल्या पतींचा स्वाभिमान डिवचण्यासाठी खरं तर हे उद्गार काढलेले होते. भीमाच्या मनात ते एवढे खोलवर सलत होते हे मात्र कळतं एकदम युद्धानंतर. पुत्र शोकानं खळबळलेल्या त्याच्या मनातून हे दुःखर असं काहीतरी
अचानक वर येतं. अगदी असंच काही युधिष्ठिराच्या बाबतीतही घडलं आहे. युद्धातल्या संहारानं खंतावलेला करुण गंभीर युधिष्ठिर तर्पणासाठी गंगेवर येतो तेव्हा कुंती कर्णजन्माचं रहस्य मुलांपुढे उघडं करते. कर्णाच्या नावानं तिलांजली द्यायला आईनं सांगितल्यावर युधिष्ठिर हतबुद्ध होतो. त्याला एवढा धक्का बसतो की संतापानं आणि दुःखावेगानं तो कुंतीलाच शाप देतो, यापुढं स्त्रियांच्या तोंडी काहीही गुपित राहायचं नाही. असा अगदी अविवेकी शाप. पण एवढ्यावरच त्याचं शांतवन होत नाही. भारतीय युद्धाचं खापरच तो कुंतीच्या डोक्यावर पडतो. तो म्हणतो, युद्धामुळं पांचाल मेले, तुझ्यामुळं कुरु संपले, द्रौपदीची मुलं गेली, अभिमन्यू गेला. कर्ण आमचा भाऊ आहे हे तू पूर्वीच सांगतीस तर हे युद्धच झालं नसतं. धर्माचं हे बोलणं मुळीच खरं नव्हतं, पण धर्माचा तोल गेला खरा. हे सारं पाहताना वाटतं, युद्ध हे दुःख म्हणायचं की त्या दुःखानं मोडून गेलेली, कोसळलेली, वेडी व्याकडी झालेली माणसं हे खरं दुःख म्हणायचं. मला वाटतं दुःख कसं असतं एवढं दाखवून व्यासाला थांबायचं नव्हतं, तर त्या दुःखाच्या स्वीकारात माणसाचं काय होतं याचंही दर्शन त्याला घडवायचं होतं. म्हणून फार मोठी समजली जाणारी माणसं दुःखाच्या फटकाऱ्यानं कशी लहान होतात हे त्यानं दाखवलं, आणि फार सामान्य माणसं कधी कधी दुःखाचा आणि अघटिताचा स्पर्श होताच कशी असामान्य कृती करू शकतात हेही त्यानं दाखवलं. एक सहज आठवणारं उदाहरण विकर्णाचं. द्यूतप्रसंगी द्रौपदीची विटंबना पाहून भीष्म द्रोण स्वस्थ राहिले. पांडवांनी माना खाली घातल्या. पण दुर्योधन दुःशासनाच्या बेलगाम अधमपणाविरुद्ध आवाज उठवला तो एकट्या विकर्णानं. द्रौपदीच्या विकल अवस्थेचा स्पर्श झाला आणि त्याच्या मनातली न्यायबुद्धी उंच उठली. कुंतीच्या बाबतीतही तेच म्हणावं लागेल. युद्धानं बहुतेकांची मोडतोड झाली. खुद्द कुंतीची मुलंही यातून सुटली नाहीत. पण कुंतीनं सगळे विनाशाचं हताशपण शांत भावानं स्वीकारलं. सोसून सोसून दुःखाविषयीची तिची भीती जणू संपली होती. जणू तिला कळलं होतं की दुःख म्हणजे जीवन नव्हे. दुःखाचा स्वीकार सहजपणे करणं सोपं नाही, पण जगता जगता माणसाला समंजसपणे ते साध्य करता येतं. ती दुःखानुभव घेतानाच त्यातून पलीकडे जाण्याचं ज्ञान माणसाला होत असतं. हे कुंतीला केव्हा जाणवलं असावं? कर्णानं तिचं आई पण नको म्हटलं तेव्हा, की त्याही आधीपासून स्वबळानं तिनं ते जाणलं? माहीत नाही. पण एक मात्र खरं की युद्ध संपलं आणि कुंती आईपणाच्या ओझ्यातून मुक्त झाली. हे घडलं कर्णाच्या मृत्यूमुळं. युद्धात पांडव जिंकते आणि कर्ण जिवंत राहता तर कुंतीच्या आईपणाची दुःखपूर्ण तडफड संपली नसती. पण कर्ण मरण पावला आणि अजाण वयापासून ज्या दुःखाला कुंती बांधली गेली होती त्या दुःखाचा तिच्या गळ्याभोवतीचा फास सुटला. तरी पण कुंतीनं मुलांजवळ कर्णजन्माचं रहस्य खुलं केलं. का केलं तिनं असं? जरुरी नसताना तिनं का बोलून दाखवली ती गोष्ट? मला वाटतं युद्धानं कुंतीच्या ओटीत घातलेलं ते महादान आहे. युद्धामुळं कुंतीला जीवनाचं खरं स्वरूप कळलं. नातेसंबंधांमध्ये गुंतलेल्या माणसांचे उलगडे तिला झाले. जीवनाच्या विराटपणामध्ये सामावणारे सत्य असत्याचे खेळ तिला उमगले. तिला न्याय अन्यायाचे अर्थ समजले. कर्णाला सर्वार्थाने समजून क्षमा करण्या इतकी कुंती शहाणी झाली. त्याच्या उत्तरामुळं जर तिच्या मनात थोडं दुःख, थोडा राग जन्मलाच असला तर तोही मिटला. जीवन दुःखापलीकडेही असतंच हे जेव्हा तिला कळलं असेल
तेव्हा कर्णजन्माचं रहस्य एखाद्या दुःखासारखं जपण्यातला फोलपणाही तिला कळला असेल आणि म्हणूनच तिनं ते खुलं केलं असेल. शांतीपर्वात दुःखाचं स्वरूप सांगताना व्यासानं 3 उदाहरणं दिली आहेत. त्यातलं एक आहे हरणाच्या शिंगाचं, दुसरं सापाच्या त्वचेचं आणि तिसरं नदीत वाहून जाणाऱ्या वृक्षावरच्या पक्ष्याचं. हरणाचं शिंग वाढतं, वाढता वाढता जुनं होतं आणि एक दिवस गळून पडतं. सापाच्या अंगावरची झळझळती कात अशीच एक दिवस सैल होते. साप ती कात टाकून देतो आणि पुन्हा नवा होतो. नदीकाठचा वृक्ष पाण्याच्या जोरानं वाहून जातो तेव्हा त्याच्यावरचा पक्षी शांतपणे ते झाड सोडून देतो. आपलं घरटं गेलं म्हणून तो शोक करत नाही. दुःखाचं असंच आहे. वाढताना भोगताना ते आपलाच एक भाग असतं, पण ते पूर्ण जीवन असू शकत नाही. ते गळून पडणाऱ्या अवयवासारखं एक दिवस दूर होतं. जीवन त्यामुळे अवरुद्ध होत नाही, ते तर पुढं जातच असतं. हे ज्यांना समजलं अशी माणसं फार मोठी, पण फार थोडीही. महाभारतात अशी फक्त 3 भीष्म, विदुर आणि कृष्ण. कुंती कर्णाच्या मृत्यूनंतर या 3जवळ पोचली. या 3चं मोठेपण तिनं आधीच जाणलेलं होतं, म्हणून ती 3 माणसं तिच्या लेखी सदैव आदराचा विषय राहिली. भीष्माच्या मर्यादांमुळं सगळ्यात जास्त यातना भोगल्या तिनं, पण कुरुकुलातल्या त्या एका वडीलधाऱ्या माणसाबद्दल तिच्या मनात खराखुराच आदरभाव होता. विदुराची जन्ममर्यादा ती जाणतच होती, तरीही तो तिचा केवळ सच्छील दीर नव्हता, तर तिच्या मुलांचा सहाय्यकर्ता असा तिचा आदरणीय स्नेही होता. आणि कृष्ण, तो तिचा नुसता भाचा नव्हता, तिच्या मुलांचा मदतनीस मार्गदर्शकही नव्हता. तिच्या लेखी जीवनधर्माचं ज्ञान असलेला तो एक पूर्ण पुरुष होता. त्याच्या मनोमन आधारावर तिची मुलं जगण्याला भिडली होती आणि न्याय अन्याय धर्म अधर्म यांचे संदर्भ ती त्याच्याच साह्यानं जोखत होती. कुंतीसाठी कृष्ण म्हणजे मूर्तिमंत जीवन होतं. तिनं वर मागितला, मला सतत दुःख दे, म्हणजे कृष्णा तुझी पर्यायानं जीवनाची मला आठवण राहील. या दुःखापलीकडं जीवन आहेच याचं मला स्मरण राहील. सुख ओंजळीत असताना कधी जीवनाविषयीची कृतज्ञता निसटूनच जाते माणसाच्या हातून. कुंतीला जीवनाविषयीचा कृतज्ञ भाव मनोमन जपायचा होता. तिनं त्यासाठी वर मागितला होता. हा वर आई म्हणून मागितला नव्हता, बाई म्हणूनही मागितला नव्हता. माणूस म्हणून तुमचा माझा सगळ्यांचा स्वर ज्यात मिसळू शकेल असा हा वर होता. महाभारतातला तो एकमेव सुंदर वर आहे, एकमेव सुंदर. नमस्कार.